राम राम शेतकरी मित्रांनो, आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यामधून। मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये 12 दिवस झाले कांद्याचे लिलाव हे ठप्प आहेत। आता बाजार समितीच्या बंदची कोंडी आज सटाण्यामध्ये फुटणार आहे। तर मित्रांनो, नेमकी काय माहिती समोर येत आहे सविस्तरपणे आपण ती जाणून घेऊयात। मित्रांनो, हमाली तोलाई व लेव्ही प्रश्नावर तोडगा निघत नसल्याने जिल्ह्यातील बाजार समित्या 12 दिवसापासून बंद असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। त्यामुळे बागलाण तालुका शेतकरी संघटनेने व्यापारी असोसिएशनला कांदा खरेदीचे आवाहन केले असून त्यासाठी जागाही उपलब्ध करून दिली आहे। त्यानुसार बुधवारपासून सकाळी मालेगाव रस्त्यावरील आराई फाटा येथे कांदा खरेदी केंद्र सुरू होणार आहे। सटाण्यातील हा प्रयोग यानंतर लासलगाव, नाशिक या बाजार समित्यासह गरज पडली तर राज्यातही राबविण्यात येणार आहे। बाजार समितीच्या बंदबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी, व्यापारी, हमाल, मापारी यांच्या प्रतिनिधीची बैठक झाली। यात कुठलाही निर्णय न झाल्यामुळे बागलाण तालुका शेतकरी संघटनेने कांदा खरेदीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे। शेतकऱ्यांनी आणलेला कांदा व्यापाऱ्यांनी लिलावात भाग घेऊन खरेदी करावा असे आवाहन केल्याने व्यापारी असोसिएशन बुधवारी कांदा लिलावात सहभाग घेणार आहे। बाजार समिती बंदमुळे ऐन सणासुदीमध्ये शेतकरी अडचणीत सापडला आहे। सध्या उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू असून मार्केट बंद असल्याने शेतकऱ्यांची दुष्काळात 13वा महिना अशी अवस्था झाली आहे। त्यामुळे बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केशव सूर्यवंशी, कार्याध्यक्ष भास्कर बागुल, कसमादे प्रमुख देवीदास आहिरे, युवा आघाडी अध्यक्ष नयन सोनवणे यांनी पुढाकार घेत मालेगाव रोडवर आराई फाटा या ठिकाणी कांदा खरेदीसाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांशी अनेक वर्षापासून आमची नाळ जोडली आहे। त्यांच्या अडचणीच्या काळात मदत करण्यासाठी व्यापारी असोसिएशन शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणार असून कुठलीही कपात न करता रोख स्वरूपात पेमेंट अदा करणार आहे, अशी माहिती महेश देवरे, अध्यक्ष व्यापारी असोसिएशन सटाणा यांनी दिली आहे। तर बंद मिटवण्यासाठी प्रयत्नशील आहे। सरकारकडून 2 दिवसात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती भास्कर तांबे, सचिव सटाणा बाजार समिती यांनी दिलेली आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।